श्री संत निवृत्ती महाराज यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा पार पडला. महाराज एरवी आपल्या कीर्तनातनं सांगत फिरतात की लग्न कार्यांमध्ये खर्च कमी करा, पण महाराजांच्या मुलीचा साखरपुड्यात महाराजांनी लाखोंनी खर्च केला. कदाचित हा उद्देश महाराजांचा गरिबांसाठी असेल. महाराजांचं कुठलंही कीर्तन ऐका, महाराज त्या कीर्तनामध्ये महिलांना आणि मुलींना नावच ठेवतात. महाराजांच्या मते मुली घराबाहेर फक्त चुकीचे काम करायलाच पडतात. काही मुली जॉब करून घरच्यांना फायनान्शियल सपोर्ट करण्यासाठी घराबाहेर पडतात, तर काही मुली शिक्षण पूर्ण करून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडतात. असो, इथे माझा मुद्दा वेगळा आहे. महाराष्ट्रीयन मराठी लग्नांमध्ये नवरी मुलगी शालू किंवा पैठणीमध्ये असते. महाराजांच्या मुलीने बॉलिवूड स्टाईलचा पेस्टल कलरचा घागरा घातलेला होता आणि तिच्या कपाळाला साधी टिकली किंवा गंधही नव्हता. लग्न हा मुलीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशी ती हवं तेवढं नटू शकते. महाराजांनी या गोष्टीचा त्रास करून घेण्याची गरज नाही. एरवी महाराज नवऱ्या मुलीच्या मांडवात प्रवेश करण्यावरही खूप काही बोलतात, पण महाराजांच्या मुलीने काय केलंय, स्वतः गॉगल लावून नाचत मांडवात प्रवेश केलाय. यापुढे महाराजांनी महिला किंवा मुलींबद्दल वाईट न बोललेलंच बरं. सांगायचा मुद्दा एवढाच की जे लोक आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरामध्ये ज्ञानाचे दिवे लावतात, त्यांच्याच घरात अंधार राहून जातो.